शाळा हेच विद्येचं माहेरघर समजलं जातं. शाळेमध्येच भारताचं उज्ज्वल भविष्य घडत असतं. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता, बंधुताची शिकवण दिली जाते. पण या सगळ्याला तडा देणारी घटना घडली उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका शाळेमध्ये. त्या ठिकाणी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात बेदम मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. चला पाहूयात नेमकं घडलंय काय. नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका शाळेमध्ये त्या ठिकाणी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात बेदम मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिक्षिका शाळेत उशिरा आल्याने तिला मुख्याध्यापकाने विचारणा केली होती, तर यावरून दोन्हीमध्ये भांडण सुरू झालं. भांडणाचं रूपांतर बेदम मारहाणीमध्ये झालं. व्हिडिओ दिसल्याप्रमाणे शाळेच्या एका वर्गात दोघेही मारहाण करत आहेत, तर एक पुरुष शिक्षक त्या दोघींची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे शिस्तीची शिकवण दिली जाते त्या शाळेमध्ये जर असे प्रकार व्हायला लागले तर विद्यार्थ्यांनी यातून नेमका बोध काय घ्यायचा. या सगळ्या गोष्टी पाहताना आपल्या देशातला शिक्षण स्तर कुठेतरी घसरतोय की काय याची चिंता वाटणे साहजिक आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केले आहेत. आपल्यासाठी ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती आम्ही घेऊन येत असतो. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट युजरच्या सोशल मीडिया अकाउंटवरून थेट एम्बेड केलेली आहे. राजमुद्राच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वास्तवस्थिती प्रतिक्रियामधून राजमुद्रा न्यूजची मते प्रतिबंधित होत नाहीत. तसेच या मजकुराची जबाबदारी अथवा उत्तरदायित्व राजमुद्रा टीम स्वीकारत नाही. फक्त यामधून घेण्यासारखी एवढीच गोष्ट आहे की जर शाळेमध्ये असे प्रकार व्हायला लागले तर विद्यार्थ्यांनी यामधून नेमकं काय घ्यायचं आणि आपली भारताची उज्ज्वल पुढी आणि येणारं भविष्य नेमकं कसं घडेल याची चिंता साहजिकच आहे. फक्त समाज माध्यमावर घडणाऱ्या आणि शेअर झालेल्या माहितीपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. अशाच पद्धतीच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आणि देशभरातील बातम्या पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.